प्रेम हे भाग 9। ओहो कर दे ना छोटी मोटी गलती को माफ, इतना सा बस ये एहसान कर दे ना छोटी मोटी गलती को माफ, इतना सा बस ये एहसान कर दे, तू जो है नाराज मेरी सांसें ना चले, मान जा तू, जीना ये आसान कर, तू खोल मेरे दिल को ले ले तलाशी, कोई भी मिलेगा न तेरे सिवा, तेरी आंखों में दिखता जो प्यार मुझे, मेरी आंखों में भी तुझे दिखता है क्या, तेरी आंखों में दिखता जो प्यार मुझे, मेरी आंखों में भी तुझे दिखता है क्या, कधी बोलतो असं झालंय सेम यार ईशा की तुला माझ्या डोळ्यात खरंच प्रेम दिसतंय का। ड्राईव्ह करत त्याने एक वेळ ईशाकडे बघितलं, तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावाने त्याला कसलाच ठाव ठिकाणा लागत नव्हता। रिकी यार किती लांब आहे, कधी येणार, आता मला वैतागत येत चालला आहे। कधीपासून कारमध्ये बसून ती बोर झाली होती आणि आता तिला सरप्राईज बघायची उत्सुकता लागली होती। ऋत्विक तिला डोळ्यांनीच समोर बघ म्हणून इशारा करतो कारण त्याने ठरवलेल्या ठिकाणी दोघं येऊन पोहोचले होते। ईशा एक वेळ त्याच्याकडे बघत समोर बघते। ऋत्विक गालात हसत तिच्या साईडचा दरवाजा ओपन करून तिला बाहेर पडायला आपला हात देतो। ती त्याच्या हातात हात देत आपल्याच ॲटिट्यूडमधले बाहेर पडते। हॉटेलचा मॅनेजर पुढे येऊन ऋत्विकला ग्रेट करतो। ईशा तर बघायचं काम करत होती, ती कधी इतक्या फॅन्सी हॉटेल्समध्ये कधीच गेली नव्हती। त्या मॅनेजरने काहीतरी बोलून ऋत्विकला त्याच्या स्पेशल प्लेसकडे घेऊन गेला। आजूबाजूला कॅन्डल्स, रेड कलरचे हॉट शेपवाले बलून्स, मधोमध एक डिनर टेबल, एकदमच रोमॅन्टिक असं वातावरण इथे जमा झालं होतं। एक छान सॉफ्ट म्युझिक तिथे वाजत होतं। ईशा तर समोरचा नजारा बघूनच शॉकच झाली। खरंच त्यांनी अरेंजमेंट्स एकदम बेस्ट करायला सांगितल्या होत्या। हाऊस इट, पाठीमागे आपले हात फोल्ड करत तिच्या कानाजवळ झुकून तो हळूच पुटपुटला। आतापर्यंत समोरचा नजारा बघणारी ईशा त्याच्या त्या इतक्या जवळून बोलल्याने शहारून तिने खूपच छान बोलत पुढे चालत आली। ती पुढे चालत असताना ऋत्विकने ईशाचा हात पकडला। तिने मागे वळून बघितलं तर आता तिच्याकडे बघत ऋत्विक त्याच्या गुडघ्यांवर बसला। तो हे काय करतोय तिला कळत नव्हतं, ती सध्या ब्लँक झाली होती। ऋत्विक, इतकंच ती म्हणाली, कारण आता तो काय करणार होता तिच्या हळूहळू लक्षात येत चाललं होतं। ऋत्विकने तिच्याकडे वर बघत तिला रेड रोजेसने सजवलेला बुके तिच्यासमोर पकडला। तो रेड रोजेसवाला बुके खूपच छान होता दिसायला। तिला आतापर्यंत अशी स्पेशल ट्रीटमेंट कोणी दिली नव्हती जी आज ईशा अनुभवत होती। हो तिला भासच वाटत होता जणू, पण नाही ही रियालिटी होती आणि ते सुद्धा तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला ते देत होता। आय लव्ह यू ईशा, बुके तिच्या हातात देत ऋत्विक उठला। आता तिच्याकडून त्याला उत्तराची अपेक्षा होती। तिने तुरंत त्याला आन्सर केलं नव्हतं। तिने 2 मिनिट पॉज घेतला। आय लव्ह यू टू ऋत्विक, ईशा जोरात जॅम्प करून त्याला बिलगली। त्याला सुद्धा खूप जास्त आनंद झाला होता। त्याला हेच उत्तर अपेक्षित होतं। हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डे आहे। मला माझं असं कोणीतरी हक्काचं माणूस मिळालं आहे। तू कायम अशीच माझ्या मिठीत राहा। मी तुला कधीच अंतर देणार नाही, तुला कधीच सोडून जायचा विचार करणार नाही बेब। लव्ह यू फ्रॉम माय हार्ट, बोलून त्याने तिच्या केसांवर आपले ओठ टेकवले। तिने त्याच्या पाठीवर आपले हात घट्ट रोवले। तिचे हात घट्ट रोवले जाताच तो गालात नाजूक हसला। तिला थोडं दूर करत त्याने एक वेळ तिच्याकडे आमनिश नेत्रांनी बघत होता। असं नको ना बघू, आपल्याकडे त्याला इतकं नरखून बघताना तिला आता कसंच वाटत होत। तू आता माझी आहेस, मी तुला कितीही बघेल अनलिमिटेड, बोलून तिच्या कमरेत हात घालून त्याने तिला आपल्याकडे ओढून घेतली। बेब, त्याच्या चेहऱ्यावरून तिने आपली फिंगर फिरवली जणू तिला त्याला सेड्यूस करायचं होतं। ती त्याला सेड्यूस करत होती का? नक्कीच। त्याने जास्त विलंब न करताच तिचे ते ओठ आपल्या ओठात काबीज केले आणि चालू झाला त्यांच्या प्रेमाचा तो नवीन बहर। त्याचा किस नेहमीच वेगळा अनुभव तिला देऊन जायचा आणि आता सुद्धा तो तिला एका सुखद अनुभव देत होता। ईशाचा श्वास फुलायला लागला आणि तिने आपल्या हातांचा दाब ऋत्विकच्या पोटावर दिला। त्याला फील झाल्यावर त्याने तिला आपल्यापासून दूर करत तिचे केस सारखे केले। आता दोघं आपल्या श्वासाची गती कंट्रोल करत होते। ईशा आपल्या छातीवर हात ठेवून ब्रीथ घेत होती। पुढे येऊन ऋत्विकने तिच्या कपाळावर किस करून तिला बसायला चेअर ओढली। ईशाला चेअरवर बसवून त्याने तिच्या उघड्या खांद्यावर आपले हात ठेवले। तिने आपल्या केस कानाचा मागे सरत आय एम फाईन म्हणाली। टेबलच्या साईडने येत ऋत्विक समोरच्या चेअरवर बसला। त्याची नजर तिच्यावरच होती आणि ती नको ते आपले ओठ पुसायची धडपड करत होती।
दोन, तिच्या हातातून त्याने टिश्यू काढून घेतला आणि तिने त्याच्याकडे एक नजर बघत आपल्या हातावर हात घासले. गुजबम तिच्या पोटात पसरले. मला अपेक्षा नव्हती तू म्हणजे. थँक्स, इतकं छान सरप्राईज प्लॅन केल्याबद्दल विकी. ईशाने आजूबाजूला बघितलं. फर्स्ट टाइम तुला डिनर डेटला घेऊन आलोय. इतना तो बनता हाई. तिचे हात त्याने आपल्या हातात घेत त्यावर आपले ओठ टेकवले. ओह, व्हेरी रोमॅन्टिक. आपले केस मागे फेकून तिने आपल्या पायावर पाय ठेवत आता मस्त स्टाईलमध्ये बसली. आता ईशा मूड ऑन झाला होता आणि तिची ती अदा एकदम फिदा करणारी होतीच. तू गुळ त्याला आताच तिचा गालगुच्चा घ्यावासा वाटला. मग काय विचार आहे? तिच्यावर त्याची नजर खेळली. रोज तिलाच रोखून बघतोय असं जाणवल्यावर कसला, तिने त्याला प्रश्न केला. अरे हाच गर्लफ्रेंड बनणार का माझी? तिच्या हातांवर आपला हात फिरवत त्याने विचारलं. तिने लाजून आपल्या मानेनेच त्याला आपला होकार कळवला. तिचा होकार ऐकून तो अजूनच आनंदी झाला. त्याने आनंदातच जवळच असलेली शॅम्पेनची बॉटल ओपन करून ग्लासमध्ये सर्व करून त्याने ग्लास ईशाकडे पास केला. ड्रिंकचा ग्लास गटकून त्याने ईशाला डान्स करता विचारलं. ईशाने गालात हसून आपला हात त्याच्या हातात दिला. एक छान मंद असं म्युझिक चालू झालं. त्याने तिच्या कमरेत घात घालून तिला आपल्या जवळ ओढली. अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो, चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो. दोघं आता एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. त्यांना सगळ्याच जगाचा विसर पडला होता जणू. आपण स्वप्न तर नाही ना बघतोय असं ईशाला वाटत होतं. कारण स्वप्नच तर होतं ते तिच्याकरता. त्याच्या डोळ्यात तिने बघताच तिच्या त्या कामुक नजरेकडे बघत त्याने तिला आपल्या आणखीनच जवळ ओढून घेतली. त्याचे श्वास आता तिच्या चेहऱ्यावर आदळत होते आणि तिच्या अंगावरचे छोटे छोटे लहू अंगावर उठत होते. त्याने अजून जवळ ओढल्यावर तर तिचा श्वासच रोखला गेला होता. त्याने अलगद आपलं डोकं तिच्या डोक्याला टेकवत आपले डोळे मिटले. सर, वेटर त्यांना दोघांना असं जवळून डान्स करताना बघून आवाज देत खाली मान घालतो. वेटरला बघून ऋत्विक ईशाला आपल्यापासून दूर करत वेटरला जेवण ठेवायला सांगतो. वेटर टेबलवर जेवण सर्व करतो. ईशा ऋत्विक दोघं आता टेबलवर येऊन बसतात. जेवण झाल्यावर ऋत्विक तिथून बाहेर होऊन तिला बीच साईडला घेऊन जातो. आजूबाजूला अंधारचा अंधार पसरला होता. कोणीच नव्हतं तिथे. मंदचंद्राचा प्रकाश त्या निरागस समुद्रावर पडत होता. एकदम शांतता पसरलेली होती तिथे. त्यात तो निरागस समुद्र आणि किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या त्या लाटा आणि त्यांचा येणारा बेधहद आवाज. त्यात मऊ अंगाला झोमणारी हवा जी अलगदच अंगाला स्पर्श करून एक नवीनच आनंद देत होती. ऋत्विकने समोरच्या त्या अवाढव्य समुद्राकडे बघत ईशाचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या हातात तिचा हात जाताच ईशाने त्याच्याकडे बघून आपले फिंगर्स त्याचा फिंगर्समध्ये लॉक केले. आता दोघं बीचवर चालत होते. ईशाने आपल्या पायातल्या हिल्स काढल्यात आणि त्याला पण काढायला लावल्यात. ईशा नको घालते विथआउट कसं चालायचं, तिला तो जाऊ देत नव्हता. चल ना प्लीज, मज्जा येईल ना बेब. तिने आपल्या ओठांचा पाऊट करून खांदे आकसून घेतले होते आणि तिची त्याला मानवण्याचा स्टाईलने तो तर कधीच घायल झाला. मग काय, आता त्याच्याकडे पर्याय नव्हता. तो तिच्या सोबत चालत पुढे गेला. ईशाने आपल्या हिल्स हातात घेतल्या आणि एका हाताने त्याचा हात तिच्या हातात घेतला होता. आता दोघं मस्त त्या वाळूतून अलगद आपल्या प्रेमाच्या प्रतीकाचे छाप सोडत पुढे जात होते तर त्या लाटा त्या छापांना आपल्या लाटेने लुप्त करत होत्या. ती हवेचे झुडूप अंगाला तर ती मुलायम वाळू पायाला कोमल असा स्पर्श करत एक वेगळीच अलग मनाला देत होती. त्यात त्या किनाऱ्याला आदळणाऱ्या लाटांचा आवाज, त्यात ईशाची साथ एकदमच हवनवसं वाटत होतं सगळं त्याला. ऋत्विक खूपच म्हणजे खूपच आनंदी होता. हा क्षण कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं. पुढे चालत जाऊन ऋत्विक आणि ईशा बाजूलाच जाऊन त्या वाळूत बसले. ईशाने तिथे बसून ऋत्विकच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून थोडा वेळात त्या येणाऱ्या लाटांकडे बघत होती. मग त्याने तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. काही नाही. तिने त्याच्याकडे बघितलं. चंद्राचा प्रकाशात तिचा चेहरा चमकून उठत होता. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात पकडत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तिच्यावर थोडा झुकून त्याने तिला अजूनच जवळ ओढून घेतली. ईशाने त्याचा शर्ट आपल्या हातात घट्ट पकडत त्याला आपल्या जवळ अजूनच घट्ट ओढून घेतलं. त्याचं मन भरल्यावर त्याने तिला आपल्यापासून दूर केली. मग फर्स्ट किस. त्याने तिला दूर करत आपल्या मिठीत घेत तिथल्या वाळूवर झोपत एक हात डोक्याखाली घेतला. एज ऑफ 16. तिने त्याच्या छातीवर आपलं डोकं टेकवलं आणि आता गोल गोल आपली फिंगर त्याच्या छातीवर फिरवत होती आणि तिच्या कृतीने त्याच्या भावना उफाळून येत होत्या. ओके, इतकंच काय, तो म्हणाला.
ऋत्विक तुला? त्याचा उतरलेला चेहरा बघून ती म्हणाली. त्याने आपले डोळे मिटलेले होते. मला माहित नाही बट आता तुला माझ्याशिवाय कोणी हात लावलेलं मला आवडणार नाही रिमेंबर बेब. तिच्या केसांवर त्याने आपले ओठ टेकवले. तिच्या दंडावर त्याचे हात अलगद फिरत होते. ईशा मग बडबड करत होती आणि ऋत्विक शांतपणे ईशाच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता. तिच्या बोलण्यात जास्त करून तिचे ड्रेसेस, शॉपिंग्स, मेकअप आणि तिच्या कॉलेजच्या स्टोरी होत्या. ईशाचं कंटिन्यू बोलणं चालूच होतं. तिला थोडं वर सरकत त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला. तिने त्याच्याकडे बघितलं. ईशा गप्प बसून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघते. एका बोटाने तिची हनुवटी वर करत ऋत्विक तिच्या डोळ्यात बघतो. लाजून ईशाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरून ती त्याच्या छातीवर आपले ओठ टेकवते. तिला इतकं लाजलेलं बघून ऋत्विक तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत गालात मंद हसत तिच्या भोवती आपल्या हातांचा वेढा घालतो. अरे वाव, तुला लाजता पण येत माहीतच नव्हतं. तिला अजून चिडवायला तो म्हणाला. कारण ईशा लाजूही शकते आणि तेही इतकं गोड त्याने इमॅजिन नव्हतं केलं. ऋत्विक तिची मान वर करतो. त्याच्या डोळ्यात बघत ती अलगद आपले डोळे बंद करते. तिच्या त्या नशिल्या डोळ्यांकडे बघत ऋत्विक आपले ओठ तिच्या त्या पापण्यांवर टेकवतो. ती त्याचा जॅकेट पकडत त्याला जवळ खेचते. गालात हसतच तो आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. आपले ओठ तिचा ओठांवर फिरवतो. हवा पण जाऊ शकणार नाही एवढे ते एकमेकांच्या जवळ होते. त्या क्षणात ते हरवून जात एका वेगळ्याच विश्वात गेले. जिथे फक्त ते दोघं होते, फक्त ते दोघं. तिच्या त्या स्ट्रॉबेरी सारख्या ओठांचा आस्वाद घेऊन नंतर ते दोघं विलग झाले. ईशा ऋत्विकच्या मिठीत शिरत त्याच्या मानेभोवती आपल्या हातांचा वेढा घालत आय लव्ह यू म्हणाली. ईशाला घट्ट आपल्या मिठीत सामावून घेत तिला आय लव्ह यू टू रिप्लाय देतो. तिच्या पाठीवरून ऋत्विक आपले फिंगर्स मूव्ह करतो. तिच्या अंगावर हळूहळू शहारे येत होती. आता तिला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. अजून काही वेळ तो तिच्यासोबत तिथे थांबला तर त्याला आपल्यावर कंट्रोल करणं अवघड झालं असतं. ईशाला आपल्यावरून बाजूला करत तो उठला. त्याने अचानक उठलेलं बघून तिने त्याच्याकडे बघितलं. तिच्यासमोर आपला हात पकडत त्याने तिला उठवून आपल्या दोन्ही हातात उचलून घेतली. ईशाला हातात उचलून घेताच ईशाने त्याच्या मानेला आपल्या हाताने विळखा घालून त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. पुढे चालत जाऊन त्याने तिला आपल्या कारजवळ जाऊन तिला कारच्या बोनेटवर बसवलं. सीट मी आलोच बोलून त्याने कारचा डोअर ओपन केला. ईशाला कळत नाही हे काय चालू आहे. अजून किती सरप्राईज ऋत्विक तिला एकाच दिवसात देणार होता. कारचा डोअर ओपन करून आज झुकून ऋत्विकने काहीतरी आपल्या मागे लपवलं. आज तू मला किती सरप्राईज देणार आहेस? मी खूपच एक्सायटेड आहे. डोळे मिटत तिचं बोलणं चालूच होतं. तिचे केस लिटल फिंगरने मागे सरकवत ऋत्विकने आपला हात पुढे करत तिच्या हातात तो बॉक्स दिला. हातातला बॉक्स बघून ईशा घाईतच त्याला बिलगत त्याच्या गालावर किस करत तो बॉक्स ओपन करते. तो बॉक्स ओपन करताना तिचा उत्साह बघून तो सुद्धा खूपच खुश होतो. ईशाचा एवढा उत्साह आणि तिला आनंदी बघून त्याला आकाश पण ठिणगण झाल्यासारखं वाटत होतं. ऋत्विकचं ईशावरचं प्रेम लयला मजनू हिरर रानजा सारखं अमर असंच होतं. ते गिफ्ट ओपन करून ती कागद त्याच्या हातात देत ती ओपन करते. आपल्या कानात ते रिंग्स लावून त्याला मला कसं दिसतंय त्याला विचारते. आय लव्ह यू ऋत्विक, तू आज माझा डे स्पेशल बनवला अँड एक्सपेक्टेड आय लव्ह यू सो मच. ईशा त्याला परत बिलगत आपल्या कानातले रिंग्स काढते. आय लव्ह यू दोन. तिच्या हातातून रिंग्स काढून घेत तो तिच्या कानात ते घालून देत तिला छान दिसताय तिला सांगतो. निघूया चल, तो तिला बोलतो. बरीच रात्र झाली होती. ती मानेनेच हो बोलते. मला घेऊन चल. आपले हात त्याच्यासमोर पसरवत ईशा लाडात येत त्याला उचलायला सांगते. गालात हसतच ऋत्विक तिला उचलून कारमध्ये बसवतो. ईशा ऋत्विकला आपल्याकडे खेचत त्याचा ओठांवर आपले ओठ टेकवते. तो पण तिला तेवढ्याच उत्स्फूर्तेने प्रतिसाद देतो. थोड्या वेळाने ते विलग होतात. वीच लेख आपल्या ओठांवर जीभ फिरवत ऋत्विक तिला विचारतो. ती आपले केस सावरत त्याच्या गालावर चापट मुडते. गोड लागली मस्त, रोज टेस्ट करायला आवडेल. ऋत्विक तिच्या ओठांवर बोट फिरवत बोलतो. हट. ईशा त्याला ढकलत बोलते. चल निघूया, लेट होईल. ईशा त्याला म्हणताच ऋत्विक तिचे केस आपल्या हातात पकडून तिला आपल्याकडे ओढून घेतो. होऊ दे, आज इथेच राहूया. कशी वाटते आयडिया? कारची कीच लावत तो तिच्याकडे बघतो. व्हेरी फनी. आपले केस हवेत फेकत ती म्हणाला. बस बस चल निघूया.
तिच्या ओठांवर ती स्मूच करते. ऋत्विक कार स्टार्ट करत फेम लावतो, त्यावर गाणं लागतं. हा हा, बातें जरूरी है, तेरा मिलना भी जरूरी, मैंने मिटा दे है, जो तेरी मेरी दूरी, झूठी है हो रहा सारी दुनिया की, इश्क जहां ना चले, तेरा होना मेरा होना क्या होना, अगर ना दोनों मिले, तू पहला पहला प्यार है मेरा, तू पहला पहला प्यार है मेरा. कार चालवता चालवता ऋत्विक गाण्याचे लिरिक्स गुणगुणत ईशाकडे झुकतो. ईशा त्याचा चेहऱ्याकडे बघून त्याच्या त्या हरकती बघून गालात असते. तू वेडा झालाय, ईशा हसतच त्याला म्हणाली. हो तुझ्या प्रेमात, डोळा मारत त्याने तिला रिप्लाय दिला. रिकी तुला माझ्यात असं काय आवडलं तू माझ्या प्रेमात पडला, ईशा थोडं गंभीर होत त्याला विचारते. तू तो प्रत्येक क्षण बिनधास्त जगतेस बोलतेस सगळ्यात जास्त द वे यू ब्रीथ ते मला आवडत. तो क्षणभर तिच्या डोळ्यात बघत म्हणताच तिचं काळीज थांबल्यासारखं तिला वाटत होतं. ईशा एक बोलू, त्याने तिच्याकडे बघत समोर बघितलं. तिने हुंकार भरला. तू कधीच मला सोडून नाही ना जाणार. लाईक माय मॉम डॅड, त्याचा आवाज भरून आला होता. त्याच्याकडे आपली अशी व्यक्ती नव्हती, त्याची स्वतःची अशी फॅमिली, आणि ती तो आता ईशात बघत होता. ईशा काहीच बोलत नव्हती. त्याने 2 मिनिट तिच्याकडे बघितलं. चल घर आलं उतर, इतकंच काय ते तो म्हणाला. त्याला तिच्याकडून उत्तर हवं होतं आणि तिचं काहीच बोलणं त्याच्या जिव्हारी कुठेतरी लागलं होतं. ईशा त्याच्या बोलण्याने समोर बघते घर जवळच आलं होतं. ते शेवटी ईशा खाली ते तोवर ऋत्विक कार पार्किंग एरियात लावून परततो. गेली नाही, तिला तिथेच बघून तो म्हणाला. रिकी तू म्हणाला ना आताच, मी तुला कधीच सोडून नाही जाणार बेब, आय लव्ह यू. ईशा त्याच्या गळ्यात पडली. त्याने तिच्या पाठीवर आपले हात घट करत आय लव्ह यू म्हणाला. त्याला खूप आनंद झाला. त्याला एकझटकली. जे ऐकायचं होतं ते ईशा म्हणाली होती. गुड नाईट बेबी. त्याच्यापासून दूर होत तिने त्याला गालावर किस केलं. ओह एवढं गोड गुड नाईट रोज दिलं तरी आवडेल मला, तिच्या गालावर आपले ओठ टेकवत ऋत्विक म्हणाला. चल हट, ती त्याला फटका मारते. ऋत्विक तिच्या कमरेत घालून तिला जवळ ओढून घेते. तिचे ओठ आपल्या ओठात काबीज करतो. ईशा त्याच्या केसातून हात फिरवते. रिकी कोणी बघेल, ती त्याला पुश करते. ओके स्वीटहार्ट आज सोडतो, नेक्स्ट टाइम नाही सोडणार. तिच्या गालावर आपले दात रोवून त्याने तिला जायला सांगितलं. ईशा मध्ये जायला निघाली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. तिने मागे वळून बघत त्याला फ्लाइंग किस दिलं. त्याने ते कॅच करून आपल्या खिशात लपवून ठेवलं. ती हसून आत चोरून शिरली. ती गेल्यावर ऋत्विक सुद्धा आपल्या मॅन्शनमध्ये निघून गेला. आपल्या बेडवर आरामात झोपून ऋत्विक आजच्या डेटचा विचार करतच निद्राधीन झाला. हे गाईज, तर ऋत्विक ईशाची डिनर डेट कशी वाटली नक्की कळवा. सॉरी खूप दिवसांनी भाग अपलोड करते, पण तुम्हाला तर माहितीये बाकीच्या ऑन खूप स्टोरी आहेत, तरी लवकर टाकायचं ट्राय करत जाईल. लिहून होतं पण एडिटिंगला टाइम जातो, त्यामुळे मग रोज टाकायला नाही जमत. मी आताच नवीन कथा अपलोड केली. आसवेडा जीव हा, त्यालाही तुमचं प्रेम द्या, आणि पुढे काय होईल अजून जाणून घ्यायला वाचत रहा. प्रेम हे